नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. BA तृतीय वर्षाच्या 6व्या सत्रात लोकप्रशासन या ऐच्छिक विषयाच्या पेपर क्रमांक 13चा अभ्यास आपण सुरू केलेला होता. या पेपरचं शीर्षक सार्वजनिक धोरण आणि विकास असं आहे. त्यामध्ये सार्वजनिक धोरण आणि विकास हे दोन मुख्य टप्पे या अभ्यासक्रमात अपेक्षित आहेत. त्यातील सार्वजनिक धोरण हा अतिशय महत्त्वाचा आणि जागतिक पातळीवर मान्यता, लोकप्रियता आणि उपयोगिता असणारा असा हा लोकप्रशासनातील एक अभ्यास घटक आहे. मागील काही तासांमध्ये आपण सार्वजनिक धोरण या अभ्यासक्रमातील पहिल्या टप्प्याचा सैद्धांतिक भाग त्याचा आढावा घेत होतो. ते घेत असताना आपण मुख्यतः सार्वजनिक धोरण म्हणजे काय किंवा सार्वजनिक धोरण त्याचे उद्देश काय आहेत, याची चर्चा सुरू केलेली होती. यामध्ये आपण पाहिलं की सार्वजनिक धोरण हे एका अर्थाने शासनाच्या विचार व कृतीचे प्रतिबिंब आहे. शासनाने काय करायचे आहे आणि काय करायचे नाही, किंवा शासनाने काय करायचे ठरवलेले आहे किंवा शासन कोणती गोष्ट टाळत आहे, हे सार्वजनिक धोरण असल्याचे आपण पाहिले होते. म्हणजे हा एक असा शासकीय निर्णय आहे की ज्याचा व्यापक परिणाम असतो. तो केवळ एक निर्णय राहत नाही, तर तो कृती आणि उपक्रमांचा एक मोठा आराखडा असतो, ज्यामध्ये एका ठराविक वातावरणामध्ये असणाऱ्या संधी व समस्यांवर शासकीय ॲक्शन घेण्यात आलेली असते. यातून एखादी सार्वजनिक समस्या असेल, सुविधा असेल, याबाबतचा निर्णय घेता येत असतो. एका अर्थाने शासनाची ध्येयाभिमुखता असेल किंवा कृतीप्रवणता असेल किंवा शासनाचे समस्या सोडविण्यासाठीच्या शक्तीचे औचित्य असेल, जनहित असेल, किंवा एकूणच शासन व जनता यांच्यातील संपर्क, संसूचन व सहभागिता असेल, ही दृष्टिक्षेपात येत असते. या सार्वजनिक धोरणाचे अनेक उद्देश देखील आपण पाहिले होते. मग त्यात मूलभूत हक्कांच्या संरक्षणापासून ते सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक विकासापर्यंत ते अगदी नागरिकांच्या शिस्त संयमाबाबतही आपण त्यात चर्चा केलेली होती. एकंदरीत
सार्वजनिक धोरण हा एक शासनाचा कृती कार्यक्रम असल्यामुळे शासनाला त्यामधून काही ध्येय उद्दिष्ट साध्य करावयाची असल्यामुळे त्याची व्याप्ती ही मोठी, चौफेर अशी असल्याचे आपण ठामपणे म्हणू शकतो. या तासिकेमध्ये आपण प्रामुख्याने या अशा सार्वजनिक धोरणाचे प्रकार काय आहेत याबाबत चर्चा करणार आहोत. शासनाची ज्या पद्धतीची भूमिका असते, जे उद्देश असतात, ज्या प्रक्रिया असतात, त्यावरून सार्वजनिक धोरणांचे अनेक प्रकार असू शकतात. मी सुरुवातीलाच सांगतो, अनेक विचारवंतांनी अनेक निकष लावून सार्वजनिक धोरणांचे अनेक प्रकार हे स्पष्ट केलेले आहेत की जे सर्वथा योग्य आहेत. लोकमानस, इतिहास, संस्कृती, साधन संपत्ती, ज्या त्या देशाची भौगोलिक रचना, अशा अनेक गोष्टींचा विचार करून ही सार्वजनिक धोरणे विविध प्रकारांमध्ये विभाजित होताना आपल्याला दिसून येतात. या सार्वजनिक धोरणाचे काही ठळक प्रकार या तासिकांमधून आपण पाहणार आहोत. यामध्ये शासनाच्या सार्वजनिक धोरणाचा पहिला प्रकार म्हणून आपण स्वतंत्र किंवा व्यापक धोरणाचा उल्लेख करू शकतो. याला सबस्टॅन्टिव्ह पॉलिसी असे म्हणतात. म्हणजे समाजाच्या व्यापक कल्याण आणि विकासाशी निगडीत असणारी ही धोरणे असतात. यामध्ये जो होणारा परिणाम असतो तो व्यापक असतो. नागरिकांच्या जीवनाशी याचा थेट संबंध असतो. या धोरणांचा असणारा प्रभाव, परिणाम हा व्यापक व दीर्घकालीन अशा पद्धतीचा असू शकतो. व्यापक नैतिकता असेल, संविधानिक निर्देश किंवा परिप्रेक्ष्य विचारात घेऊन अशी धोरणे तयार केलेली असल्याने ठराविक किंवा एखाद्या लहानशा गटावर किंवा त्यांच्या हितावर केंद्रित होण्यापेक्षा यामध्ये अधिकाधिक लोकांचे अधिकाधिक कल्याण किंवा हित साध्य करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. उदाहरणार्थ, कोविड-19ची पार्श्वभूमी पाहता सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊनचा निर्णय किंवा देशातील तरुण पिढी असेल, बालके असतील, यांच्या येऊ घातलेल्या भविष्यासाठी, त्यासोबत दोन हात करण्यासाठी, त्यात यशस्वी होण्यासाठी शासनाने नुकतंच तयार केलेलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल किंवा लोकांच्या मूलभूत हक्कांना टच करणारं संविधानामध्ये शासनाला नीतिनिर्देशक तत्वांच्या माध्यमातून
चौकट आखून दिलेलं माहितीच्या अधिकारासारखं धोरण असेल. ही व्यापक धोरणे आहेत. यामध्ये व्यापक हित, जनकल्याण, सुरक्षितता, सहाय्य, सुविधा या बाबींचा विचार केला जातो. कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाईल, रोजगार कसा निर्माण केला जाईल, नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण कसे होऊ शकेल, अशा प्रकारच्या उद्देशांची पूर्तता हा या व्यापक किंवा स्वतंत्र अशा धोरणामाचा उद्देश असतो. या सबस्टॅन्टिव्ह पॉलिसी नंतर आपण पाहू शकतो की काही नियामकीय धोरणे, रेग्युलेटरी पॉलिसी या शासनाकडून आखल्या जातात. यामध्ये नियमन करणे किंवा नागरिकांच्या दृष्टीने सार्वजनिक उपयोगाशी संबंधित असणाऱ्या ज्या बाबी असतात त्यांचे नियमन करणे, त्यामध्ये सुरक्षितता आणणे हा मुख्य उद्देश असतो. शासनाच्या वतीने काही विशेषीकृत शाखा, संघटना या अशा नियामकीय धोरणांना तयार करण्याचे व त्यांची अंमलबजावणी करण्याचे कार्य करत असतात. नागरिकांना सेवा पुरवत असताना, सुविधा पुरवित असताना त्या अधिक व्यावसायिकपणे, सुरक्षितपणे, सक्षमपणे पुरवणे आवश्यक असते आणि त्या दृष्टीने विशेषीकृत अशा धोरणांनी आकार घेणे आवश्यक असते. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सार्वजनिक धोरणांची निर्मिती करण्याची जबाबदारी देखील काही विशेषीकृत अशा संस्था, संघटना, एजन्सीच्याच माध्यमातून हे उद्देश साध्य केले जातात. एक प्रकारे होणारे नियमन हे अत्यावश्यक देखील असते, अधिकृत देखील असते, विशेषीकृत अशा स्वरूपाचे देखील असते. उदाहरणार्थ, देशातील चलन व्यवहार असेल किंवा एक फार मोठा आर्थिक व्यवहाराचा भाग असेल की जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपण पाहतो की पार पाडला जातो. उच्च शिक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग असेल, गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी नॅक सारखी यंत्रणा असेल, किंवा शेअर बाजाराशी संबंधित स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असेल, किंवा अगदीच वीज महामंडळ, रस्ते वाहतूक याबाबतचे नियमन, नियंत्रण होण्याबाबतची शासकीय भूमिका असेल. ही सारी जबाबदारी या नियामकीय धोरणांच्या माध्यमातून शासन हे पार पाडत असते.
ही धोरणे तज्ज्ञांच्या मार्फत पार पाडली जातात. व्यापार असेल, शिक्षण असेल, व्यवसाय असेल, आर्थिक बाबी असतील, त्याबाबत सरकार जेव्हा निर्णय घेते तेव्हा त्यामध्ये नियमन करणे हा उद्देश असतो आणि म्हणून अशा धोरणांना आपण नियामकीय धोरण म्हणत असतो. तुर्तास आपण येथेच थांबू. सार्वजनिक धोरणाचे आणखीन काही प्रकार आपण पुढील तासिकेमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.